पंचांगानुसार मार्गशीर्ष महिना सुरू आहे। या महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी तिथी 30 डिसेंबर 2023 रोजी साजरी केली जाईल। संकष्टी चतुर्थी बुद्धी, ज्ञान आणि संपत्तीची देवता असलेल्या गणेशाला समर्पित आहे। या दिवशी व्रत केले जाते। तसेच रात्री चंद्राची पूजा करून त्याला जल अर्पण करण्याची परंपरा आहे। मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थी तिथीचे व्रत करून श्री गणेशाची आराधना केल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होतात। जाणून घेऊया संकष्टी चतुर्थी 2023च्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व। संकष्टी चतुर्थी 2023 तिथी पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 30 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9:43 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी 31 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11:55 समाप्त होईल। त्यानुसार संकष्टी चतुर्थी व्रत 30 डिसेंबर 2023 रोजी केले जाईल। पूजा मुहूर्त सकाळी 8:03 ते 9:30 सायंकाळच्या वेळी पूजा मुहूर्त 6:14 पासून ते 7:46 चंद्रोदयाची वेळ रात्री 9:10 संकष्टी चतुर्थी पूजेचे महत्त्व। मान्यतेनुसार भगवान गणेशाला विघ्नहर्ता म्हटले जाते। त्यांची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील संकटे आणि अडथळे दूर होतात। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात। संकष्टी चतुर्थीची पूजा पद्धत। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा। शक्य असल्यास या दिवशी हिरवे कपडे परिधान करत व्रताचा संकल्प करा। पूजा करण्यापूर्वी गणेशाची मूर्ती स्वच्छ करून कपाळावर टिळा लावा। आता श्री गणेशाची आराधना सुरू करावी। त्यानंतर पूजा सामग्रीसह पूजा करा। पूजेत दुर्वा आणि लाडू अर्पण करा। सायंकाळी चंद्रोदयाच्या वेळी चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणेशाची पूजा व पठण करून श्री गणेशाचा आशीर्वाद घ्या। संकष्टी चतुर्थीला करा हे सोपे उपाय। जर आपला जीवन साथीदार कोणत्याही कारणामुळे काळजीत राहत असेल, ज्याचा प्रभाव आपल्या नात्यावर देखील पडत असेल, तर आज एक कच्चा सुती लांब दोरा घेऊन गणपती समोर ठेवावा। ओम विघ्नेश्वराय नमः मंत्र 108 वेळा जपावे। नंतर देवाची प्रार्थना करून दोऱ्याला 7 गाठी बांधून स्वतःजवळ ठेवावा। असे केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी दूर होईल। व्यवसाय संबंधी समस्यांपासून मुक्ती हवी असल्यास गणपती मंदिरात जाऊन हिरवे मूग दान करावे। गणेश चालिसाचा पाठ करावा। चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील अडचणी दूर होतील। जीवनात बल कायम ठेवू पाहत असाल, बहादूर म्हणून आपली ओळख राहावी अशी इच्छा असल्यास गणपतीची विधिवत पूजन करावे आणि गणपतीला लाल शेंदूर अर्पित करावे। गुळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवावा। असे केल्याने सन्मान बल प्राप्ती होईल। ऑफिसमध्ये आपल्या सिनियर किंवा बॉस उच्च अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवू बघत असाल, तर चतुर्थीला गणपतीला पाया पडून गणपतीसमोर आसन मांडून बसावे। मग श्री गणेशाय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करावा। जप पूर्ण झाल्यावर देवाला जास्वंदाचे फूल अर्पित करावे। असे केल्याने कार्यस्थळावर आपले संबंध चांगले राहतील। जर आपल्याला दाम्पत्य जीवनात गोडवा टिकून राहावा अशी इच्छा असेल, तर गणपतीची पूजा करताना हळदीत जरा तूप मिसळून देवाला तिलक करावे आणि देवासमोर तुपाचा दिवा लावावा। याने नात्यातील गोडवा टिकून राहील। कुटुंबातील आनंद, सुख, समृद्धी यात वाढ व्हावी यासाठी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि ओम गम गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। असे केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील, सुख समृद्धीत वृद्धी होईल। जीवनात प्रगती व्हावी अशी मनोकामना असल्यास गणपतीला रोली आणि अक्षतांनी तिळक करावे। सोबतच गणेश मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा 11 वेळा जप करावा। अभ्यासात कोणत्याही प्रकारची अडचण येत असल्यास किंवा नवीन शाळा किंवा कॉलेजमध्ये प्रवेशासाठी काही समस्या येत असल्यास चतुर्थीला नारळावर लाल रंगाचा कपडा गुंडाळावा। मनात आपली मनोकामना व्यक्त करत नारळ गणपतीच्या चरणी अर्पित करावे। असे केल्याने सर्व समस्या नाहीशा होतात। विद्येच्या क्षेत्रात प्रगती करू इच्छित असणाऱ्यांनी चतुर्थीला दुर्वाच्या 7 जोड्या तयार करून गणपती मंदिरात अर्पित कराव्या आणि कापुराने गणपतीची आरती करावी। असे केल्याने शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळतं। गणेश यंत्र खूप फायदेशीर मानले जाते। असे मानले जाते की घरात गणेश यंत्राची स्थापना केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो। अशा स्थितीत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरी गणेश यंत्राची स्थापना करा।
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी वक्रतुंडाय हुम या मंत्राचा 108 वेळा जप करावा. असे केल्याने गणेशाची कृपा प्राप्त होते असे मानले जाते. यासोबतच घरात सुख शांती राहते. जर तुम्ही पैशाच्या समस्येने त्रस्त असाल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विधीपूर्वक श्री गणेशाची पूजा करा. नंतर गूळ व तूप अर्पण करावे. नंतर तो भोग गायीला खाऊ घाला. याचा फायदा होईल. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या मूर्तीसमोर बसून ओम गम गणपते नम या मंत्राचा 108 वेळा जप करा. हा उपाय तुम्हाला जीवनातील अडथळे पार करण्यास मदत करेल. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विधीनुसार गणपतीची पूजा करून पूजेत दुर्वा अर्पण करा. यासाठी 11 जोड्या दुर्वा अर्पण करा. दुर्वा अर्पण करताना ओम गम गणपते या मंत्राचा जप करावा. भगवान गणेश हे बुद्धी, सुख आणि समृद्धी देणारे आहेत. त्याची पूजा केल्याने कुंडलीत बुध ग्रह बलवान होतो. त्यामुळे आनंद, समृद्धी, बुद्धिमत्ता आणि संवादातील कौशल्य वाढते. चतुर्थीच्या दिवशी गणेशाला प्रसन्न करण्यासाठी श्री गणेशाला सिंदुराचा तिलक लावावा. सिंदूर अर्पण करताना सिंदूरम शोभनम रक्तम सौभाग्यम सुखवर्धनम शुभदम कामदम चैव सिंदूरम प्रतिगुह्यताम ओम गम गणपते नम या मंत्राचा जप करावा. कुंडलीत शनिदोष असेल किंवा शनीची 7.5 चालू असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाला शमीची पाने अर्पित करावी. तसेच शमी वृक्षाची पूजा करा. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा करण्यासोबत श्री गणेश पंचरत्न स्तोत्राचे पठण करावे. यामुळे सर्व समस्या दूर होतात आणि जीवनात आनंद येतो. अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जरूर प्रेस करा.